लाडक्या बहिणींच्या महिन्यांचे पैसे 2 टप्प्यात देणार असल्याची माहिती मिळालेली आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती ट्विटवरून दिली आहे। आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPTच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे। 5 मिनिटांपूर्वीच लाडक्या बहिणीच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित 2 हप्ते टाकण्यासाठी पैसे बँकेत वर्ज केलेत। आता कोणत्याही क्षणी बहिणींना मेसेज येणार, स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। पण लाडक्या बहिणींसाठी आता वयाची अट असणार आहे। राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वयानुसार याद्या तयार केल्यात। आता बहिणींचे वय किती आहे त्यावरून त्यांना हप्ता किती मिळणार हे आता ठरणार आहे। मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींच्या वयानुसार लाडक्या बहिणींच्या 5 वेगवेगळ्या याद्या तयार केल्यात। त्यामुळे आता काही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा होत आहेत, तर काही बहिणींना 1,500 रुपये जमा होत आहेत। तर काही बहिणी या वयाच्या यादीतून बाहेर गेल्यामुळे त्यांचा आता लाभ पूर्णपणे बंद होणार आहे। तसेच लाडकी बहीण योजनेच्या KYC संदर्भात देखील एक अत्यंत महत्त्वाचा GR आलाय। KYCची शेवटची तारीख आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या 16व्या आणि 17व्या हप्त्याचे एकत्र वितरण सुरू करण्याचे आदेश 5 मिनिटांपूर्वी दिलेले आहेत, ज्यामुळे आता मेसेज तुम्हाला येणार आहेत। पहिल्या 9 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, पण पैसे हे 5 प्रकारे देण्यात येणार, कारण की महिलांचे 5 गट आता पाडण्यात आलेले आहेत। पूर्वी सरसकट सर्व बहिणींना 1,500 रुपये प्रति महिन्याप्रमाणे सरसकट दिला न्यायचा, पण आता यावेळेस वयानुसार महिलांना हप्त्याचे पैसे कमी अधिक होणार आहेत। राज्य शासनाच्या महिलांच्या वयानुसार 5 वेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। आता तुमचं वय नेमकं किती आहे यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल हे आता ठरणार आहे। एकत्रित 2 हप्ते द्यायचे असल्यामुळे सरकारने वयाच्या नियमानुसार हे पैसे आता मिळणार आहे। तसेच बँकांच्या नियमामध्ये मोठा बदल झालाय। 8 अशा बँका आहेत की त्या बँकांचे खाते आता लाडकी बहीण योजनेतून वगळले आहे। आता तुम्ही जरी वयाच्या यादीत जरी आलात तरी तुम्हाला या 8 बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्ही अपात्र होऊ शकता, कारण की काल अचानक 26 लाख लाडक्या बहिणी पात्र असतानाही अपात्र झालेल्या आहेत। काल दुपारी अचानक 26 लाख बहिणी अशा होत्या की ज्या अचानक योजनेतून बाहेर गेल्या, सर्व नियमात बसत होत्या, पण त्यांनी एक चूक केली त्यामुळे त्या बहिणी बाहेर गेल्यात। पण त्यातल्या त्यात सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र द्यायचा असल्यामुळे आता 6 कडक नियम लागू केलेत। त्यातला पहिला नियम आहे पहा, वयाचा नियम। आता तुमचं वय नेमकं किती आहे? तुम्ही 21 ते 30 वय वर्ष गटात बसता, की तुम्ही 31 ते 40 वय वर्ष गटात बसता, की 41 ते 50 वय वर्ष गटात बसता, की 51 ते 60 वय वर्ष गटात बसता, की तुम्ही शेवटच्या कॅटेगरी म्हणजे 61-63 मध्ये आहात, यानुसार आता तुमच्या हप्त्याचं वाटप होणार आहे। आता तुम्हाला हे ताबडतोब समजून घ्यावं लागेल, अन्यथा 26 लाख लाडक्या बहिणींसारख्या तुम्ही देखील अपात्र होणार आहात। कारण की लाडकी बहीण योजनेसाठी हा जो हप्ता वाटप होतोय ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा, याच्यासाठी 6 नियम लागू केलेत, ज्यामध्ये 9 जिल्ह्यात फक्त 12 बँकांमध्येच वाटप होणार आहे। सगळ्या बँकेत पैसे येणार नाही। पोस्ट खात्याचा देखील मोठा प्रॉब्लेम झालाय। जर काही महिलांचे बँक खाते या बँकेत असेल तर ते डायरेक्ट बंद करण्याचे आदेश दिलेत। जर या बँकेत खाते असेल तर अजिबात पैसे येणार नाहीत। ही माहिती स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी दिली की बँक खाते आता डायरेक्ट बंद होणार आहेत। राज्य शासनाकडून 9 जिल्हे आणि 12 बँकांची यादी दिली आहे। हे पैसे 9 जिल्ह्यातील फक्त या 12 बँकांमध्येच जमा होणार। या 9 जिल्ह्यातील महिलांचे जर या 12 बँकांमध्ये खाते असेल तरच तुम्हाला 3,000 रुपये जमा होतील। जर तुम्ही इतर जिल्ह्यातून असाल किंवा तुम्ही या 9 जिल्ह्यात जरी असलात पण या 12 बँका सोडून दुसऱ्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर एकतर पैसे तुम्हाला उशिरा मिळतील, नाहीतर तुम्ही डायरेक्ट अपात्र होऊन जाल, कारण की आता वयाची अट लावण्यात आली। मग नेमकं ही वयाची अट नेमकं काय आहे? तुम्ही 21 ते 30 मध्ये असल्यावर किती रुपये मिळणार, 31 ते 40 मध्ये असल्यावर किती, 41 ते 50 मध्ये किती, सर्वसाधारणपणे कसे पैसे मिळणार आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। कारण की आता एक चूक जरी केली तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होतात, कारण की निधी वितरण आता सुरू झालंय, कोणत्याही क्षणी पैसे येणार। एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितले लाडकी बहीण योजनेसंदर्भात वयाच्या बाबतीतल्या नव्या 5 याद्या सरकारने जाहीर केल्या, ज्यामुळे पहिल्या टप्प्यात 26 लाख लाडक्या बहिणी अचानक बाहेर गेलेल्या आहेत। एक छोटीशी चूक त्यांच्याकडून झाली होती, ती चूक तुमच्याकडून जरी झाली तर तुमचं लाडकी बहीण योजनेचं खातं बंद होऊ शकतं। त्या सर्व बहिणी पात्र होत्या, सगळ्या नियमात बसत होत्या, सगळं ओके होतं, त्यांना सप्टेंबरपर्यंत सगळे हप्ते आले होते, पण त्यांनी एक चूक केली, त्या वयाच्या अटीत बसल्या नाहीत आणि त्या बाहेर गेलेल्या आहेत। मग लाडकी बहीण योजनेच्या 16व्या 17व्या हप्त्याचं वाटप करण्यासाठी काय आदेश देण्यात आला, काय नियम आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो। पहा, लाडक्या बहिणींना आता सांगितलं गेलं की पैशाचं वितरण सुरू झालंय। चिंता करू नका, तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्या बहिणींना पैसे मिळणार।
पहिल्या टप्प्यात 9 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी 9, दुसऱ्या दिवशी 9, तिसऱ्या दिवशी 9 आणि चौथ्या दिवशी 9 असे टोटल 36, म्हणजे दररोज 9 जिल्ह्यांमध्ये याचं वितरण होत आहे. पण त्यासाठी 6 वेगळे नियम लागू केले. त्यातला वयाचा नियम वेगळा असणार आणि बँकांचा नियम देखील आता वेगळा असणार. आजपासून 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले. 6 प्रशासकीय विभागांमधून 1-2 जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मग आता नेमकं कोणत्या 12 बँकांमध्ये पैसे येणार आहेत आणि कोणत्या 8 बँका ज्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, जर तुमचं त्या बँकेत खातं असेल तर तुम्हाला सरकारने नेमकं काय सांगितलंय. वयानुसार 5 वेगळ्या याद्या कशा पद्धतीने आहेत, 26 लाख लाडक्या बहिणी का बाहेर गेलेल्या आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल. पहा, लाडकी बहीण योजनेचा 16वा आणि 17वा हप्ता एकत्र सुरू झालाय. कोणत्याही क्षणी मेसेज येणार, पण तुमचं वय नेमकं किती आणि 26 लाख बहिणींसारखी तुम्ही चूक केली का हे तुम्हाला आता लक्षात घ्यावं लागेल. पहा, 2-3 गोष्टी तुम्हाला 16व्या आणि 17व्या हप्त्याच्या आधी करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला सप्टेंबरपर्यंत हप्ता मिळाला असेल तर तुम्ही लवकरात लवकर काळजी घ्या, अन्यथा लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव आता कट करणार. 26 लाख लाडक्या बहिणी का बाहेर गेल्या, अचानक का बाहेर गेल्या? ना त्यांच्याकडे 4 चाकी वाहन होतं, ना त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत होतं, पिवळे रेशन कार्ड त्यांच्याकडे होतं, घरात म्हणजे सगळं ओके होतं, पण तरी त्या बाहेर का गेलेले आहेत? तर लक्षात घ्या, त्यांच्याकडून एक मोठा प्रॉब्लेम झाला होता, जो तुमच्या बाबतीत जरी झाला तरी तुम्ही त्या ठिकाणी योजनेतून बाहेर फेकले जाल. ती चूक होती सगळ्यात अशी चूक की जी बऱ्याचशा महिलांच्या लक्षात येत नाही. महिला फक्त पाहतात की आम्ही गरजू आहोत, आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, आम्ही सरकारी नोकरीत नाही किंवा आमच्या घरात कुणी येत जा नाही, आम्हाला पैसे आपोआप येतील. तर पहा, पैसे आत्तापर्यंत आपोआप आलेत, पण आता इथून पुढे नियमांमध्ये मोठा बदल झालाय. आता झालं असं त्या महिलांचं की त्यांनी जे अर्जात नाव दिलेलं होतं आणि ज्या खात्यात पैसे जमा करत होते, तर अर्जात दिलेलं नाव आणि ज्या खात्यात पैसे जमा होत होते त्या बँक खात्यावरचं नाव, या दोन्हीमध्ये मोठी तफावत आढळून आली. आता तफावत ही फार क्षुल्लक होती. काहींचं एका छोट्याशा स्पेलिंग मिस्टेक होता, तर काहींचं आडनावात बदल होता, तर काहींचं वडिलांच्या जागी पतीचं नाव लावलेलं होतं. तर लक्षात घ्या, तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बसा. अर्थात ही जास्त महिलांचा प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्यांचा आहे त्यांना 100% प्रॉब्लेम होणार आहे, कारण की EKYCच्या प्रक्रियेमध्ये हे आता अगदी काटेकोरपणे चेक केलं जातं आहे. म्हणजे तुमचं अर्जात कोणतं नाव दिलं आहे, तुम्ही माहेरचं नाव दिलं आहे का सासरचं नाव दिलं आहे, बरं तिथं जे दिलं आहे ते नक्की आधार कार्डवर तसंच नाव आहे का, बरं आधार कार्ड आणि अर्जावरचं नाव सारखं असेल तर तुमचं बँक खातं कोणत्या नावाने काढलंय हे लक्षपूर्वक पहा. तुम्ही तुमच्या अर्जाची PDF डाउनलोड करा, त्याची पोच पावती असेल तर त्याच्यावरचं नाव बघा आणि सगळं सविस्तर बघायचंय. आता महत्त्वाचा मुद्दा दुसरा बँकेचा आहे. पैशाचं वितरण सुरू झाले. कोणते कोणते 9 जिल्हे आज आहेत, उद्या कोणते नवे आहेत, परवा कोणते नवे आहेत, त्याची माहिती पुढे देतोच. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता वयाची अट असणार आहे. आता वयानुसार कोणत्या 5 याद्या तयार केल्यात, कशा पद्धतीने पैशाचं वितरण होतंय आणि कशा पद्धतीने बँका रद्द झाल्यात. वयानुसार पहा, लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू करण्यात आली होती तर त्यावेळेस 21 वर्ष ते 65 वर्ष अशी वयाची अट ठेवण्यात आली होती. म्हणजे ज्या महिला आहेत की ज्यांचं वय 21 पेक्षा पुढे आहे त्यांना लाभ घेता येणार होता आणि ज्यांचं 65च्या आत आहे अशा पद्धतीने एक महत्त्वाची अट याच्यात घालण्यात आली होती. पण आता या अटीमध्ये थोडासा बदल झालेला आहे. त्याचबरोबर 4 अशा बँका आहेत. मूळ स्क्रिप्टमध्ये 8चा उल्लेख आहे, पण स्पष्टीकरण 4 प्रकारच्या बँकांचे आहे की ज्यामध्ये आता कसल्याही प्रकारचे पैसे त्याच्यामध्ये लागू होणार नाहीत. पतसंस्था. बऱ्याचशा महिलांनी काय केलं, जिथे खेड्यापाडी राहतात, शहरे निमशहरी भागात राहतात, त्यांनी सुरुवातीला बरीचशी गर्दी असल्यामुळे पतसंस्थेत खातं उघडलं होतं. आता पतसंस्था ही अशी संस्था किंवा अशी छोटीशी बँक असते की जिला स्वतःचा IFSC कोड नसतो. ती IFSC दुसऱ्या बँकेचा वापरत असते. उदाहरणार्थ HDFCचा वापरेल, ICICIचा वापरेल. सुरुवातीच्या काळामध्ये या बँकेत पैसे आले, पण नंतर प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे पतसंस्थेत खातं असतील तर ते बदलून घ्या, चेंज करा. मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज. क्रेडिट सोसायटीज अशा आहेत की काही राज्यांमध्ये ठिकठिकाणी खेड्यापाड्यात, गावांमध्ये, तालुक्यांमध्ये अशा काही सोसायटी निर्माण झालेल्या आहेत की जिथे ठेवी ठेवल्या जातात, कर्ज म्हणून रक्कम दिल्या जाते, तर हे बँकिंग व्यवहार केले जातात. अशाही ठिकाणी बँकेचे खाते सुरुवातीला काढून पैसे आले होते, पण अशा प्रकारचे बँक चालणार नाही. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे प्रत्येक जिल्हा बँक. या बँकांमध्ये देखील बऱ्याच वेळा DBTला प्रॉब्लेम येतो, अडचण होत असते. त्यामुळे 16व्या 17व्या हप्त्याचं जर वितरण तुम्हाला लवकरात लवकर पाहिजे असेल तर तुम्ही नॅशनलाइज बँकेत खातं खोला. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC, ICICI, कॅनरा, युको बँक, युनियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, म्हणजे ज्या नॅशनलाइज बँक आहेत. मूळ स्क्रिप्टमध्ये 12चा उल्लेख आहे, तर त्याच्यामध्ये खातं तुमचं असलं पाहिजे
आणि त्याचबरोबर टॉप प्रायव्हेट बँका ज्या आहेत HDFC, ICICI याच्यामध्ये तुम्ही उघडलं असेल तरी चालू शकेल. आता वयांची यादी कशा पद्धतीने आली तर पहा, सरकारने एक सर्वेक्षण केलं होतं. सरकारने एक सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये वयानुसार महिलांची टक्केवारी लक्षात आली. वयोगटानुसार लाभार्थ्यांची टक्केवारी. सरकारचा सर्वे 30 ते 39 वयोगटातील महिलांची टक्केवारी 29% होती. 21 ते 29 वयोगटातील महिलांची टक्केवारी 25.5% होती. 21 ते 39 या वयोगटात 78% महिला होत्या. 55 ते 65 वयोगटातील महिलांची टक्केवारी 22% होती. 60 ते 65% वयोगटात फक्त 5% महिला होत्या. वय 65 वर्षांपेक्षा जास्त ज्या महिलांनी फॉर्म भरताना त्यांचे वय 65 असेल पण आता त्यांचे वय 66 किंवा त्याहून अधिक झाले असेल तर अशा महिलांचा लाभ इथून पुढे बंद होणार आहे. वयाची अट पूर्ण नसताना अर्ज. सरकारने विशेष पद्धतीची पडताळणी केली. त्यावेळेस सरकारच्या लक्षात आलं काही महिला अशा होत्या की ज्यांचे वय 21 नव्हते, म्हणजे उदाहरणार्थ 20 पूर्ण झालेले आहे किंवा 20 चालू आहे, तर अशा प्रकारच्या महिलांनी देखील थोडेसे वय वाढवून याच्यामध्ये लाभ घेतला होता. योजना चालू व्हायच्या वेळेची ती कंडिशन होती. त्यामुळे 21 वर्षांच्या खालच्या महिलांनी जर अर्ज केला असेल आणि भले त्यांचे वय आता वाढून 21चे पुढे गेलेले असेल तरी देखील त्यांना लाभ बंद होणार. वर नमूद केलेले 5 गट 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60 आणि 61-65 हे आता सरकारी पडताळणीसाठी महत्त्वाचे ठरतील. ज्या गटात महिलांची संख्या जास्त आहे तिथे हप्त्याची रक्कम कमी ठेवण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ 21 ते 40. ज्या महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त झाले आहे त्यांचा लाभ बंद होणार आहे. अशा प्रकारे सरकारने वयानुसार सर्वेक्षण करून एक प्रकारे काटछाट करण्यासाठीची यादी त्या ठिकाणी दिलेली आहे. तर नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रितपणे मिळण्याची शक्यता आहे. न्यूजमध्येही तुम्ही पाहिलं असेल सरकारने निधी देखील वितरण आता सुरू केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात ज्या निवडणुका आहेत जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तर त्याच्या तोंडावर महिलांना जितका जास्तीत जास्त लाभ देता येईल तितकं सरकार पाहत आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला याच्या माध्यमातून एखादी गुड न्यूज मिळू शकते. तुमच्यासाठी तातडीच्या सूचना. बँक खाते तपासा. आपले खाते नॅशनलाइज म्हणजे राष्ट्रीयकृत किंवा टॉप प्रायव्हेट बँकेत आहे की नाही हे तपासा. पतसंस्था, क्रेडिट सोसायटी किंवा जिल्हा बँकेचे खाते असेल तर ते त्वरित बदला. नावातील तफावत दूर करा. आपल्या आधार कार्ड, अर्जाची पोचपावती आणि बँक पासबुक या तिघांवरील नावाच्या स्पेलिंगची म्हणजे माहेरचं किंवा सासरचं 100% जुळवाजुळव करा. यात चूक असेल तर बँकेत जाऊन लगेच दुरुस्त करून घ्या. वय तपासा. आपले वय 65 वर्षांपेक्षा जास्त झाले असल्यास आपला लाभ बंद होऊ शकतो, हे लक्षात घ्या. आता KYC संदर्भात एक महत्त्वाची सूचना सरकारकडून देण्यात आलेली आहे. आता कोणत्या बहिणींनी केव्हा करायचे आहे, KYCची शेवटची तारीख कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भात महत्त्वाची एक माहिती सरकारने दिली आहे. KYC करण्याची गरज नाही अशी अफवा 4 दिवसापूर्वी तयार झाली होती. पण आता तसं नसून सरकारने KYC करणे बंधनकारक केलेले आहेत. त्यातल्या त्यात या महिला विधवा आहेत किंवा ज्या महिला विवाहित आहेत पण त्याचबरोबर त्यांचे पती किंवा वडिलांचे आधार कार्ड नाही आहे किंवा ते हयात नाही आहेत, त्यामुळे त्यांना KYC करताना अडचणी येत आहे. त्यांनी नेमकं काय करायचं, तर त्यासाठी सरकारने थोडासा वेळ दिलेला आहे. त्या वेळामध्ये सरकार एक नवीन ऑप्शन त्याच्यामध्ये ॲड करेल आणि ज्यामुळे त्याही महिलांना निराधार किंवा हयात पती किंवा वडील नसलेल्या महिला तर यांचे देखील त्या ठिकाणी KYC आता त्या ठिकाणी होणार आहे. तर KYC तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायची आहे, अन्यथा तुमचाही लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो. आणि नव्या नियमानुसार तुम्हाला जे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत असतं तर ते लवकरात लवकर करणं हे अत्यंत गरजेचं असतं.